श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तोची जन जय शिवभजनी परायण सदाशिवलेला अमृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सुतमने शौनकाधिकार पंक्ती जय रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास्नायी मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असोच द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भवते 24 सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन करी तरी केले जाणी जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास आहे का ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर्पंडित प्रजा दायाद भुसूर धन्य मनती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृद भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादीजे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरेश फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता परम चतुर सावधान यजमान साक्षपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजतांचे राजपुत्र नाम सुधर्म प्रदात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चिती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव मंगळ त्याची संगती ना आवडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकुनी करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी ना आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावली नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती रावप्रधान त्यास का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिव दीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसे तर पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जय सर्पसत्र केले ते आस्तिकेमध्येच राहाविला पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक वीरांची सदटावनी क्षण मात्र प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल या ग्रंथात त्या लागे ध्वनीतार्थ बोलिलो आता खडिले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरू निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान समोर धावनी साष्टांग नमुनी घरासी आणि ती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देवनी राव विनवीकर जोडुनी मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे ना आवडती वस्त्रे व अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वरागशील अनुमात्र भाषण न करीती कुणासी इंद्रिय भोगावरी नाही भर ना आवडे राजविलास अनुमात्र गजिबाजी आणि समग्र आरुढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आमासी गुड पाडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरु प्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीचे जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिशूत मने हा का हे झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम थियेचे त्या ग्रामीचा तोची धूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित त्याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंड वैतो चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत बाजी गज घरी बहुअस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुनी भूप सभाग्य येती घरा वेश्या सुनिपती व्रती नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदापूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी
अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुकुण मरकट पाडिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून वाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वस्ते एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहवया लागुनी सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाले ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचिकी जो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करीतयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी 32 लक्षिणी पद्मीनं 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवीची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेहुनी आगडे तेज वर्णिले जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते म्हणे याची लिंगाच्या प्रभे करुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागरे म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतने हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होणे तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊनी मग दोखे करीती शयन रत्न खचित पंचकी तिचे कैसे आहे सत्वधैर्य पाये सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करुनी नृत्य शाळेस लागला अग्नी जन धावू लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठमाश त्याचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पडून वदाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदा प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतना महानंदा घाबरी ऐकुनी वक्षस्थळ घेत बडवूनी म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाला सौदागरे सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली संवेग ओम नम शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करुनी भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवुनी हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव शिव म्हणूनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदया छळी तैसा प्रकटला कपाल मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वश्वानर शिरी झुळझुळ वाये नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजधर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वर कंदूक झेलित तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुनी वैमानी बसवी दयाळा माता बंधू समेत महानंदा वैमानी बसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरासमेत चालली पाविली सकळ शिवपदी जेथे नाही व्याधी व्याधी क्षुधा तृषाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक जेथे जे गोड उदक मृतावनी कोटी गुणे जेथे सुरतरूंची वने अपारे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणीचे धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वसंता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावले हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चुनी त्याचं पूर्वपुण्य करुनी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुत असं उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे येतुकेन मी धन्य सुपुत्र उद्री जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीते आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आमास परमप्रिय कर राजस प्राणहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करुनी स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाणे सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखा नवी पडेल पै प्रत्यक्ष सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषावनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावया न मान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7व्या दिवशी
मृत्यू पावेल या समयासी राव दे ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाडूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करुनी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पाराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठानं सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता माया माय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य तेथून जाहले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशी निर्मिलापित वसन रजांशी कृष्ण सृष्टीकर्ता द्रुहीन तमांशी रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यंत करविता विदेश म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागुनी चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्णत्व हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गृहज्ञान भुवंत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय थोर जपतप ज्ञान त्याहुनी धन्य असेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शने तयांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडू लागले यम मग यमे विधी लागू पुसूने अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षुनी त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश त्याने ते जाऊन यमपुरीस महानरकही पडले सदा यम सांगे दूता प्रति शिवदेशी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागुनी आणुनी नरकी घालावे रुद्राध्याय आवडे ज्यासी कुंभी पाकी घालावे तयासी रद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होई निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतघट स्थापुनी दिव्य वृक्षांचे फलव आणुनी रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढ चरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरी तो आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेजेस आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावनी आताची आणतो आरंभी मग सहस्र विप्र बोलावनी त्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन त्यास वमनावनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राणदुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घट मांडूनी अभिमंत्रुनी स्थापिले स्वरधुनींचे सलील भरलेस त्यात आम्रपल्लव घालून हृदयघोष गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडास मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रक शिंपुनी सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुजे त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तमसहारी ते भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीती ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांचे दाटले मग विप्रचरणी गडबडा लोडे शिवनाम गरजत तय वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजित अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंगवाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे काहड थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माय नभोदरी नस असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडसान्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितको भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याच केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिते ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काक्षी क्षेत्रावरील सुरध्वनी की श्वेतपल्ले मृड आणि रमणलिंग अर्चिजे की निर्देवास सापडे चिंतामणी क्षुतिरा पुढे शिराब्दी ये धावुनी ऐसा कमलोद्धव नंदन ते क्षणी नारद मुनी फातला वाल्मिक सत्यवती नंदन होतानपादी कयादू हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंद्य जे का सर्वाते जो चतुष्षष्ट कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भावंड
मोडोनी पुनर्सृष्टी करणारा मागुतीनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिले शुक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी कार्यपत्न आहवनी उभे ठाकले देखता पाराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरिती चरण भ्रमनांदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी मने स्वामी अतिंद्रिय दृष्टा त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन ती मृत्यू नेला बांधुनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू पुसू लागला शिव सुतो ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचुनी तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वप्रादे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत करजोडणी स्तवन करीत हे पद्नाध हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारद सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी आणि सहस्ररुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्रा करिता निशेष शताविषयी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव स्वरूप याच देही तो तेथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहु असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊने तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेना आख्यान जे पडती तयासी हो या आयुष्य संतती त्यासी काढण बांधे अंती वंदुनी नेती शिवपदा दशशत कपिलादान एकदा पडता पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या यम महापाप पर्वत तत्वता भस्मवती श्रवण करिता हा यात्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकाचं अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊनी युवराज तारका लागुनी देता झाला ते काळी प्रधाना समेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला वैमानी विसुनी तो ऋत राव प्रधान गेलेत मिरवित विदुलुक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करुनी शेवटी शिवपदाशी पाहुनी राहिले शिवस्वरूप होऊनी हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे ग्रह पीडा विघ्न पिशाचे बाधा रोग दारुण न बांधीचं सर्वथाही तेथे जो मानिल अविश्वास जो तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्यासी संगती न धरावी त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते तेजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसगृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्या पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदया ब्लज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गोड हा श्री सांब सदा शिवार्पणा मसू शुभम भवतु ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय